नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आपण एक स्वीट रेसिपी बघणार आहोत। तर याला तुम्ही पेढा म्हणू शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्ही मला सजेस्ट करा की या रेसिपीला आपण काय नाव देऊया। तर मी तर हा पेढाच ठरवलेला आहे। चला तर मग तो कसा बनवायचा आहे ते आता आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवली। कढईत मी 1 बाउल दूध ओतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 बाउल दूध घेतले, त्याच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी आपण पिठी साखर वापरायची। साखर वापरली तरी चालते, पण जास्त करून पिठी साखर आपल्याला जास्त यूजफुल आहे। तर त्यानंतर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर 1 बाउल वापरणार आहोत। त्याच्यामध्ये ती आपण याच्यामध्ये ॲड करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा छानसा एक गोळा तयार होईल। एक 7 ते 8 मिनिटं लागतात। कंटिन्यू आपल्याला याला असं हलवत राहायचं आहे। आणि ही रेसिपी बनवताना आपण जास्त करून नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा आहे, जेणेकरून हे व्यवस्थित याच्यामध्ये होऊन जाईल। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता हा आता गोळा थोडासा तरी तयार होत आलेला आहे। आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा तुम्ही एका ताटाला तूप लावून किंवा तेल लावून त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी पोळपाटावर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याचा रोल केलेला आहे। असं केल्यानंतर तुम्ही याला चौकोनी वडीचा आकार देऊ शकता किंवा असे पेढे बनवू शकता। तर कोणताही आकार याला तुम्ही इझिली देऊ शकता। त्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्सने याला तुम्ही सजवू शकता। तर अशा प्रकारे ही छानशी अशी रेसिपी आपल्याला तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।